गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय पहिला मंगळाचरण नाम। श्रीराम मंगळाचरणाची ओवी आहे 15व्या ओवीपासून सुरुवात आहे। इथे सद्गुरूचं काय आहे, हा जो गुरुचरित्र आहे त्याला नाव दिलेलं आहे सद्गुरु चरित्र। सद्गुरू का, तर गुरु नसून हा सद्गुरूच आहे, सद्गुरू परंपरा। गुरु अनेक आहेत, माता गुरु आहे, पिता गुरु आहे। गुरुजी जे शाळेमध्ये शिकवतात पहिल्या वर्गापासून ते पूर्ण कॉलेजपर्यंत हे सगळे काय आहेत, गुरु आहेत। मोठा भाऊ पण गुरु आहे, मोठी बहीण पण गुरु आहे। हे सगळे गुरु आहे, ते मार्ग दाखवतात, पण कशासाठी, पोट भरण्याची। जो मार्ग दाखवतात त्या मार्गातून जा तर तुला काय आहे, चांगली नोकरी लागेल। असं शिक्षण घे तर तुला चांगलं पद हासिल होईल। हे जे आहे ते गुरु। पण जो परमेश्वराची ओळख करून दाखवणारा असा जो कोण आहे तो फक्त सद्गुरू। परमेश्वराची ओळख तो काय, सद्गुरू काय म्हणतात की तू संसार कर पण त्याच्याबरोबर परमार्थ पण कर, असं जो सांगणार आहे तो फक्त सद्गुरू, त्याला म्हणतात सद्गुरू। म्हणून ह्या सद्गुरूची परंपरा कशी आलेली आहे, सद्गुरू कोण आहे, सद्गुरूचं रूप गुण काय आहे, ते सगळं या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे। संदीपकानी प्रत्येक देवतांचं आव्हान केलेलं आहे, प्रत्येक देवतेला पूजा घातलेली आहे। प्रथम गणेशाला घातलेली आहे पूजा, त्याच्यानंतर ब्रह्मकुमारीचं आव्हान करते। बघा पुढे, माझे अंतकरणीचे व्हावे सद्गुरु चरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथ सिद्धी पाहावी दातारा। तुम्ही माझ्या अंतकरणातून या, अंतकरणातून आलं तर का होईल, सद्गुरु चरित्र श्री सद्गुरु चरित्र कथन करावे। अंतकरणेतून या आणि ते अंतकरणेतून सद्गुरूचं जे चरित्र आहे ते कथन करा, तेव्हा माझ्या वाणीवर सगळं येणार। हा विनवणी घालते कोणाला, बघा, पूर्ण दृष्टीने पाहावे, पूर्ण दृष्टीने तुम्ही पहा, ग्रंथ सिद्धी पाहावी दातारा, तरच ग्रंथ सिद्ध होणार। तुम्ही माझ्या अंतःकरणात या, तुमच्या दृष्टीने पहा, हा मला सद्गुरु चरित्र लिहायचं आहे। सद्गुरूचं काय, कुठून जन्म झालाय, कुठून म्हणजे कुठली परंपरा आहे, मूळ का आहे, ते प्रत्यक्षात संदीपकानी रिक्वेस्ट केली, आव्हान केलं कोणाला, ब्रह्मकुमारीला। बघा, आता वंदू ब्रह्मकुमारी, जिचे नाव वागीश्वरी, पुस्तक वीणा जिचे करी हंस वाहिनी असे देखा। ब्रह्मकुमारी, ब्रह्माची काय आहे, कोण म्हणते ब्रह्माची पत्नी आहे, कोण म्हणते ब्रह्माची मुलगी आहे, ब्रह्मकुमारी दिले नाव। ब्रह्मकुमारी म्हणजे ब्रह्माची मुलगी आहे, जिचं वाहन हंस आहे। हंस कसा आहे, पूर्ण सफेद, म्हणजे ती ब्रह्मकुमारी कशी आहे विचार करा, एक पण कुठलंही काळं डाग नाही अशी ही ब्रह्मकुमारी, जिचं नाव वागीश्वरी, वाणीची देवता आहे। तिलाच आपण सरस्वती म्हणतो, तिलाच आपण शारदा म्हणतो, किती नावाने ती प्रख्यात आहे। का हो, का, कारण तिच्या हातामध्ये काय आहे, पुस्तक, वीणा वाजवत असते, पुस्तक आहे। पुस्तक का साधारण नाही आहे, तर वेद आहेत तिच्या हातामध्ये। बघा, हंस वाहिनी, हंस हा तिचा वाहन आहे, हंसावर बसलेली आहे, हंसावर बसलेली अशी ही वागीश्वरी। तिला आव्हान केलं, का केलं, तिला सांगितलं तू अंतःकरणात ये, माझ्या अंतःकरणे भरावे, कथन सद्गुरूचं करावे। सद्गुरूचं का आहे, सद्गुरू चरित्र का आहे, त्याचं कथन कर, आतून मला कथन करून सांग, तरच मी सद्गुरू चरित्र लिहील आणि सगळ्यांसमोर ते सादर होणार।
असं संदीपकाचं मत आहे. कोणाला कळणार नाही की सद्गुरू काय आहे ते, सद्गुरू का करावं लागतं ते, त्याच्याकरता ही सद्गुरू चरित्र दिलेले आहे. सद्गुरू चरित्रामध्ये एवढी पावर आहे ना, बघा एक जरी तुम्ही अध्याय वाचला तर एवढी पावर आहे की तुमचं कितीही तुम्ही म्हणजे काय बोलतात नाही, कष्ट असू द्या, काही तुम्हाला कितीही ताप असू द्या, हा सद्गुरू चरित्र वाचल्याने सगळं ताप पूर्ण उतरणार. बघा, विद्या वेदशास्त्रांशी अधिकार जाणा शारदेशी, तिये वंदिता विश्वासी, ज्ञान होय अवधारा. विद्या आहे, वेद आहेत तिच्याकडे, शास्त्र आहे तिच्याकडे. बघा, विद्या आहेत, वेद आणि शास्त्राने भरलेली कोण आहे? ब्रह्मकुमारी वाग्देवता. अधिकार काय आहे तिचा? शारदा माता आहे ती. ते वंदिता विश्वासी, विश्व 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 काय करतो? वंदन करतो. बघा, शाळेमध्ये पण तिचं आहे ना, मोठी असते शारदा मातेची, असते की नाही? हंसावर बसलेली ब्रह्मकुमारी वाग्देवता आहे ना, तिला वंदन करतात का? तर तिच्याच रूपाने काय असतं ते, तिचं अंतःकरण माझ्या जर चरणी, माझ्या जर पूर्ण मस्तकामध्ये भरलं तर मला विद्या प्राप्त होईल, आहे ना. ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणे, प्रसन्न व्हावे मज स्वामिनी, राहून या माझी वाणी ग्रंथी रिघू करी आता. बघा, उत्तम विद्या प्राप्त करायची आहे तर वंदन करा त्या ब्रह्मकुमारीचे, त्या शारदा मातेचे, त्या वाग्देवीची. उत्तम विद्या प्राप्त होईल. बघा, तुम्हाला पुढचं पद हासिल करायचं आहे. ह्या संदीपकाला पूर्ण गुरुचरित्र लिहायचं होतं, म्हणून त्या ब्रह्मकुमारीला काय घातली? वेळवणी घातली, आव्हान केलं तिचं आणि सांगितले तू माझ्या अंतःकरणामध्ये ये. तसंच आपण बोलायचं आहे तिला, त्या मातेला आव्हान करायचं आहे तिचं की हे शारदा माता, हे ब्रह्मकुमारी, तुझं मी आव्हान करते की तू माझ्या अंतःकरणी ये. तू जर अंतःकरणात आलीस तर मला जे विद्या, ज्या श्रेष्ठ विद्या आहेत ते मला प्राप्त होतील. प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. स्वामिनी का म्हटलंय? कारण विद्येची स्वामिनी आहे कोण आहे? वाग्देवता. वाणीची स्वामिनी आहे वाग्देवता, आहे ना. शास्त्रांची, वेदांची स्वामिनी आहे शारदा माता. राहून या माझी वाणी, कशामध्ये? वाणीमध्ये भर, तरच मी काय करीन? या ग्रंथ लिहिण्यासाठी प्रवेश करीन, असा कोण म्हणतो? संदीपक. आता इकडे आपण कथेकडे येऊया. ज्या वेळेस रावण कुंभकर्ण आहे ना, कुंभकर्णाची पूर्ण हे होतं, तपश्चर्या होतं आणि ब्रह्माची तपश्चर्या करतात, बरेच वर्ष करतात. बघा, बरेच वर्ष तपश्चर्या करतात. त्यांचं तप झाल्यानंतर ब्रह्म, आणि हा प्रत्यक्षात कुंभकर्ण काय मागतो? इंद्रपद मागायला जातो. त्याची इच्छा होते की मी इंद्रपद मागेल, आणि इंद्रपद मागितल्यानंतर ब्रह्म काय बोलेल? तथास्तु. म्हणजे इंद्राचं पद त्याला मिळालं तर प्रत्यक्षात स्वर्गातील जो इंद्र होता तो हटेल आणि कुंभकर्णाला त्या गादीवर बसता येईल, अशी कुंभकर्णाची इच्छा होती. पण कुंभकर्णाची कुठेतरी कुटिलता, म्हणजे ते शेवटी राक्षसच होते ना. कुंभकर्ण कोणाचा ऐकायचा? तर रावणाचा. कारण त्या कैकेयीने सांगितलं, मातेने त्यांच्या सांगितलं की तू इंद्राचं पद मिळण्यासाठी जप तप कर. मग त्यांनी तसं तप केलं आणि ब्रह्माला प्रत्यक्षात प्रसन्न केलं. पण त्याच्या अगोदर देवतांना सगळं माहिती होतं की हा इंद्रपद मागणार आहे, म्हणून त्या देवतेने प्रत्यक्षात ब्रह्माच्या इथे गेले आणि त्या ब्रह्मकुमारीला वंदन केलं की प्रत्यक्षात जर कुंभकर्णाने जर इंद्रपद मागितलं तर देवता कुठे जातील? त्याच देवताने, मग इंद्राने प्रत्यक्षात ब्रह्मकुमारीला वंदन घातलं आणि सांगितलं की तुम्ही जर त्याच्या वाणीवर बसलात, जिभेवर बसलात तर काहीतरी बदल होणार.
कारण का एवढा तप करून आणि ब्रह्म देतोच वर हे सगळ्यांना माहिती होतं, सगळ्या देवतांना माहिती होतं. म्हणून त्यांनी वाग्देवतेला साकडं घातलं, म्हणजे आव्हान केलं वाग्देवतेचं आणि सांगितलं की तुम्ही प्रत्यक्षात कोणावर हे करा, कुंभकर्णाच्या जिभेवर बसा. मग ती वाग्देवता काय केली, कुंभकर्णाच्या जिभेवर बसली. तप म्हणजे जेव्हा ते तप करत असताना तिथे ब्रह्म प्रत्यक्षात प्रसन्न झाले आणि सांगितलं, माते तुझे वाणी उत्पत्ती वेद पुराणी वदतान साई दर्शनी त्याते अशक्य पर्येसा. श्री सद्गुरूचे नामी तुझी स्थिती म्हणती नृस्य सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून. सांगितलं काय, श्री सद्गुरूचे नामी तुझी स्थिती म्हणजे त्या सद्गुरूचं नाव काय आहे, नृस्य, आणि पुढे काय आहे, सरस्वती. सरस्वती म्हणजे कोण, प्रत्यक्षात माता वाग्देवता. म्हणून सांगितले श्री सद्गुरूचे नामी तुझी स्थिती म्हणजे तुम्ही तिथे स्थित आहात. म्हणून काय सांगितलं, या कारणे मजवरी प्रीती म्हणून माझ्यावर प्रीती आहे तुमची असं सांगितलं. बघा म्हणजे प्रत्यक्षात काय केलं, तिलाच तिथे उभी केली सरस्वती मातेला. नामे आपुले म्हणून खांबसूत्रीची बाहुली जैशी खेळती तया सूत्रा सरशी. स्वतंत्र बुद्धी नाही त्यांची वर्तती आणि कांचिनी मते. तैसे तुझेने अभिमते माझे जिभे प्रेरी माते. कृपानिधी वाग्देवते म्हणून मिळवी तुझा बाळ. म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते विद्यादान ग्रंथ रिघू करी आता. मी ग्रंथ लिहिण्यासाठी म्हणजे ग्रंथामध्ये प्रवेश करते लिहिण्यासाठी, तर तुझे काय आहे, तुझी विद्या मला दान दे. कोणाला सांगितलं, कोणाला विनवणी केली, तर वाग्देवतेला विनवणी केली की तुझी जी विद्या आहे ती मला दान दे. म्हणजे काय म्हणतात ना, म्हणजे ही सरस्वती ही वाग्देवता, पूर्ण वाणीची देवता, विद्येची देवता, शास्त्रांची देवता, वेदांची देवता. बघा वेदांची माता आहे ती. तिलाच प्रसन्न करायला कोण गेलेला आहे, संदीपक नतमस्तक झाला, तिचं आव्हान केलं आणि सांगितलं तूच माझ्या अंतरी ये आणि सद्गुरूचं कथन कर. आता वंदो त्रिमूर्तीशी. आता तिला विनवणी केली, तिचं आव्हान केलं, तिच्याशी नतमस्तक झाले आणि पूर्ण तिला काय केले, प्रसन्न केली. आता त्रिमूर्तीशी म्हणजे त्रिदेवांशी वंदन आहे. बघा त्यांनासुद्धा वंदन करतो. आता वंदो त्रिमूर्तीशी ब्रह्मा विष्णू शिवांशी. विद्या मागेन मी तयांशी अनुक्रमे करुणी. क्रमानुसार त्यांच्याकडे पण मी विद्या मागेन. एकाच देवतेचं त्यांनी आव्हान नाही, तर प्रत्यक्षात गणेश झाल्यानंतर ब्रह्मकुमारी झाल्यानंतर त्रिदेवांचं आव्हान केलं. चतुर्मुखे असती ज्यांशी करता जो का सृष्टीशी. वेद झाले ज्याचे मुखेशी त्याचे चरणी नमन माझे. चतुर्मुख कोण आहे, चतुर्मुख ब्रह्मा. करता जो का सृष्टीशी, त्या करता सृष्टी कोणी निर्माण केली, ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाला निर्माण कोणी करायला सांगितलं, त्या नारायणाने. त्या नारायणाने वेद त्याच्या हातात दिले आणि ही सृष्टी निर्माण केली. वेद झाले ज्याचे मुखेशी म्हणजे जे वेद त्यांनी जसं मुख फिरवलं तशी ती सृष्टी निर्माण झाली. ते वेद झाले ज्याचे मुखेशी, मुखातून ते वेद आले, त्याचे चरणी नमन माझे. प्रत्यक्षात ब्रह्मदेवाला नमन केलेलं आहे. आता वंदू ऋषिकेशी. आता वंदू ऋषिकेशी. बघा ऋषिकेशी का म्हटलंय, तर ऋषींचा पण अवतार घेणारा श्री विष्णू आहे म्हणून विष्णूला वंदन आहे. जो नायक विश्वासी, विश्वाचा कोण आहे, तो नायक आहे. लक्ष्मी सहित हिरणीशी क्षीरसागरी असे जाणा. बघा क्षीरसागरी कसा आहे, लक्ष्मी सहित, लक्ष्मी त्याच्या जवळच असते. अहर्निशी म्हणजे अहोरात्र,
दिवसा रात्री लक्ष्मी त्याच्याजवळ असते, लक्ष्मी त्याला कधी सोडून गेलेली नसते. म्हणून नारायणाची जर उपासना केली तर लक्ष्मी आपोआप येते, नुसती लक्ष्मीची करून नाही चालत. आता बघा, हा महिना आहे अश्विनी, कार्तिक आणि मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची उपासना करतात, पण प्रत्येकजण लक्ष्मीची उपासना करतात. प्रत्येकाला लक्ष्मी आली का? नाही ना. पण प्रत्येकाने जर नारायणाची उपासना केली तर लक्ष्मी आपोआप येते. कारण का? लक्ष्मी नारायणाला एकट्याला सोडत नाही. आता तुम्ही जर पती पत्नी असेल, तुमचं जर पतीवर अत्यंत प्रीती असेल, तर तुमचा पती कुठे गेला तरी तुम्ही लगेच त्याला, आता फोन आलेत म्हणून लगेच कॉल करता ना, कुठे आहात, कुठे राहिलात, एवढा उशीर का, बोलता की नाही, कुठे चाललात. जर पती बोलले मी अमक्या ठिकाणी लग्नात जाते, मग मी पण येतोय सोबत, लगेच बोलते पत्नी, बोलते की नाही. अत्यंत प्रीती असेल तर ती लगेच बोलणार पतीबरोबर की मी पण तुमच्यासोबत येते. मी एक दिवस त्यांच्याकडे वस्तीला चालत, पत्नी लगेच बोलेल मी पण येते तुमच्यासोबत, बोलतो की नाही. तशीच आहे ती नारायणाची पत्नी. मग कोण आहे? तर लक्ष्मी. जर नारायणाची आपण उपासना केली, नारायणाची उपासना करताना सुद्धा नारायण आपल्या समोरच असतो. मग जर नारायण समोर असेल, त्या नारायणाला ती एकटी सोडत नाही, तर प्रत्यक्षात ती सुद्धा सोबत येते. ती म्हणते, नारायण म्हणतो माझा भक्त आहे, मी त्या भक्तासाठी थोडा वेळ जातो. मग लक्ष्मी बोलते लगेच या. नारायण म्हणते नाही मला खूप वेळ लागेल. मग खूप वेळ लागेल? लक्ष्मी म्हणते खूप वेळ लागेल? नाही मी एवढा उशीर तुम्हाला एकट्याला सोडणार नाही, मी पण तुमच्या सोबत येते. बघा, ती पण सोबत जेव्हा येते ना, तेव्हा आपण नारायणाची उपासना होते ना, तेव्हा हळूहळू आपल्यामध्ये धनाची प्रगती होत असते. का धनाची प्रगती होत असते? तर नारायणासोबत लक्ष्मी आलेली असते. मग अशीच लक्ष्मी नाही, तुम्ही प्रत्यक्षात नुसते लक्ष्मीची जर उपासना केली तर लक्ष्मी काय असते? त्या लक्ष्मीला बोलवलं तर लक्ष्मी काय म्हणते, माझ्या नारायणाला नाही बोलवलं हे, मी नाही जात, अशी बोलते. हो, प्रत्यक्षात माझ्या नारायणाला बोलत नाही, माझ्या पतीला नाही हे बोलले, कारण तिची अत्यंत प्रीती तिच्या पतीवर आहे. जेव्हा अत्यंत प्रीती असेल पतीवर, तेव्हा पतीला सोडून ती कधी येत नसतं. म्हणून किती तुम्ही लक्ष्मी करत राहा, पण लक्ष्मी तुम्ही कष्ट करणार तर ती लक्ष्मी तुम्हाला लक्ष्मी देणार, पण अशी पूजून लक्ष्मी कधी येत नसतं. जर तुम्ही नारायणाची उपासना केली तर तिथे लक्ष्मी नक्कीच. कोणाला दुखवायचं नाही, पण हे प्रत्यक्षात आहे, हे शास्त्र आहे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी, लक्ष्मी सहित अहिरणीशी क्षीरसागरी असे जाणा. कुठे असतात हे? नारायण आणि लक्ष्मी कुठे असते? क्षीरसागरी, महासागरामध्ये असतात. त्यांचं स्थान कुठे आहे? महासागरामध्ये. चतुर्बाहू नरहरी कसा आहे? चतुर्बाहू, 4 भुजा असलेला नरहरी त्याचं नाव आहे. शंख चक्र गदा करी. हातात का आहे? शंख आहे, चक्र आहे, गदा आहे. करी म्हणजे हातामध्ये. पद्महस्त मुरारी, पद्महस्त मुरारी पद्मनाभ. रात्रंदिवस मुरारी. बघा, रात्रंदिवस ते श्रीकृष्ण आहे ना, काय घेऊन आलेलं आहे? बासुरी. बासुरी कोणाची आहे? तर प्रत्यक्षात नारायणाची आहे. परियसा पितांबर असे कासेला. परिधान काय केलेलं आहे? पितांबर. वैजंती माळा गळ्यामध्ये माळा आहे वैजंती. शरणानगता भीष्ट. इच्छा शरणगता म्हणजे शरणात गत झालेला आहे, शरण गेलेला आहे. कोण गेलेलं आहे शरण? प्रत्यक्षात संदीपक. इच्छेने शरण झालेला आहे. कोणाला? महाविष्णूला. सकळान देता होय कृपाळू. म्हणजे अभिष्ट इच्छा केली, सगळी इच्छा केली आणि कृपाळू आहे. तो कोण कृपाळू आहे? प्रत्यक्षात महाविष्णू कृपाळू आहे. आता नमो शिवाशी. बघा,
त्रिमूर्तीमध्ये ब्रह्माचं आव्हान केलं, महाविष्णूचं आव्हान केलं, महाविष्णूचं नाही तर लक्ष्मीसहित आव्हान केलेलं आहे, आणि नंतर कोणाचं शिवाचं आव्हान करतो. बघ, आता नमो शिवाशी, शिवाला नमन करतोय. धरली गंगा मस्तकेशी, ज्याने गंगा मस्तकेशी धरलेली आहे असा तो शिवा, असा तो शंकर. पंचवक्त्र दशभुजेशी, अर्धांगी असे जगन्माता. त्याची अर्धांगी कोण आहे? जगन्माता, जगतमाता, जी जगाची माता आहे, जी विश्वाची माता आहे. पंचमुख असलेला, पंचवक्त्र म्हणजे पंचमुख असलेला, आणि प्रत्यक्षात विष्णू कोण आहे तर ज्याच्या नाभीपासून कमळ उत्पन्न झालेला असा तो विष्णू आहे. आणि जे अभिष्ट आहे म्हणजे जे इच्छा प्रगट केलेली, कुठली इच्छा प्रगट केली संदीपकाने तर सद्गुरू चरित्र लिहिण्याची इच्छा प्रगट केलेली आहे. आणि पंचवक्त्र कोण आहे तर त्याचं पंचमुख आहे, 5 मुखांचा जो आहे. बघा, आपल्याला माहिती नाही की शिवशंकर किती मुखांचा आहे. पंचमुखी आहे शिवशंकर, ज्याने गंगा मस्तकी धरलेली आहे. अर्धांगी कोण आहे? जगन्माता आहे, त्याची अर्धांगिणी आहे. पंचवदने, पंचवदने बघा, पंचवदने 5 मुख असती ज्याशी, संहारी जो या सृष्टीशी. 5 मुखे आहेत शिवशंकराला आणि सृष्टीचा संहार करणार आहे. सृष्टीचा असाच संहार करतो का? नाही. संहार कधी केलेला असतं? जेव्हा ज्याचं भरलं ना, म्हणजे बोलतात ना पुण्यही संपली, तिथे संहार होतो. प्रत्येक व्यक्तीचा जगण्याची पुण्यही संपली की त्याचा संहार करतो. मग संहार करणारा प्रत्यक्षात कोण आहे तर शिवशंकर. शिवशंकराच्याच हातामध्ये कोण आहेत? बघा, शिवशंकर ज्याचा संहार करतो ना, जो गण पाठवतो संहारासाठी, ते प्रत्यक्ष शिवशंकराला भजत असतात. आणि ज्याची पूर्ण म्हणजे जगण्याची आता पूर्ण शेवट आले तेव्हा ते गण आणायला जातात त्याला. म्हणजे जो परमार्थ करतो तिथे गणांचं काम आहे. परमार्थ करतो, पूर्ण परमार्थ करतो, असंच नाही परमार्थ करत, सेल्फी नाही परमार्थामध्ये. परमार्थ करतो स्वतःसाठी पण संसारासाठी पण, जो परमार्थ करतो. पण परमार्थ करताना त्याला बरेच काहीतरी नियम असतात. नुसतंच परमार्थ नाही करत. परमार्थ करतो आणि दुसऱ्याला दुखवतो, ह्याला म्हणतात काय? परमार्थ हा करत नाही. परमार्थ करून दुसऱ्याला जाणून बुजून दुखवलं तर त्याला म्हणतात की हा परमार्थ नाही. जो परमार्थ करतो तो दुसऱ्याला कधी दुखवत नाही. किती कष्ट, किती दुःख असले, परमार्थ केला की त्याच्यात तो उभा राहतो. मग त्याचं जेव्हा शेवट येतं तेव्हा त्याला काय आणायला जातात? गण आणायला जातात. पण जो दुसऱ्याला दुखवतो त्याला कोण आणायला जातो? यमाचे दूत. मग यमाचे दूत कसे आणतात? सापकाणी मारत मारत आणतात. कुठे? यमलोकांपर्यंत ते मारत मारत नेतात. आणि हे कळतं कसं? आपल्याला कसं माहिती? कोणी बोललं तर आम्हाला नाही, आम्हाला कसं माहिती पडेल की यम कसे मारतात? ते माहिती पडायची सवयच येत नाही. जेव्हा अंथरुणात जो लोळतो ना त्याला वेदना लागतात. बघा, आता नमो शिवाशी, धरली गंगा मस्तकेशी, पंचवक्त्र दशभुजेशी, अर्धांगी असे जगन्माता. जो असा शिवा की त्याच्या मस्तकी गंगा आणि त्याचं कसा आहे तो? पंचमुखानी, दशभुजेशी, 10 भुजांवाला, अर्धांगी असे जगन्माता. जी अर्धांगीच्या ती जगतमाता आहे, ती त्याची अर्धांगिनी आहे. पंचवदने, पंचवदने म्हणजे काय? 5 मुखीवाला असती ज्याशी, संहारी जो या सृष्टीशी, म्हणून बोलती स्मशानवाशी. म्हणून त्याला काय म्हणतात? स्मशानवाशी. स्मशानवाशी का? कारण वैराग्य आलं. स्मशानात कशासाठी गेलेला असतो तर ते अघोरी विद्या प्राप्त करण्यासाठी ना. पण अघोरी प्रत्यक्षात कोण आहे? शिवशंकर अघोरी पण आहे. फक्त नामस्मरण म्हणजे काय म्हणतात ना,
हिमालयामध्ये राहतो, अखंड नामस्मरण करत असतो. मग कोणाचं नामस्मरण करत असतो? प्रत्यक्ष शिवा त्या नारायणाचंच नामस्मरण करत असतो. पण अखंड नामस्मरणाने त्याच्याकडे जो वैराग्य आहे, त्याच्याकडे जो तमोगुण म्हणजे काय, त्याला प्रत्यक्ष तो थंडावामध्येच का बसतो? कारण अति नामस्मरणाने कसं असतो, शरीर तापतो. अति नामस्मरणाने शरीर तापतो आणि ती बघतात ना, जी जास्त नामस्मरणाने शरीर गरम होतं पूर्ण. मग गरम झाल्यानंतर त्याचं काय असतं, त्याला काय कुठे असतं तो नामस्मरण करत? तर हिमालयामध्ये तो नामस्मरण करत असतो. का? आणि सतत त्याच्यावर बर्फवृष्टी असते ना. का बर्फवृष्टी असते? तर सतत नामस्मरण असते आणि वैराग्य घेतलेलं असतं नामस्मरणाचा. आणि तो संहार कशाचा करतो? की ज्याची पुण्याई संपतो ना, तिथे तो संहार करतो. पण कोणी पुण्याई कसं संपवतो? वाईट लाईनीने. कोणी ज्याचं झालं उत्तम, म्हणजे जो अखंड नामस्मरण करतो आणि त्याचा शेवट आला, तो म्हणतो, देवाला म्हणतो की आता मला घेऊन चल, आता मला संसार करण्यात का अर्थ नाही, आता मला तू घेऊन चल. त्यावेळेस त्याचे गण त्याला न्यायला येतात, असं आहे. पण जो वाईट कर्माने मग त्याचा तो संहार करत असतो. बघा, वाईट करतो ना, वाईट कर्म करतो. वाईट कर्म म्हणजे काय? दुसऱ्याला त्रास देणं हा सर्वात मोठा वाईट कर्म आहे ना. दुसऱ्याला काही न करता त्रास देणं, शेजाऱ्याला त्रास देणं, हे वाईट कर्म. मग ह्या वाईट कर्मात तो शिव काय करतो? त्याचा संहार करत असतो. नुसतं संहार नाही करत हो. कोणाचं असं तंगडच कापून ठेवतो, कोणाचं असं काय कापून ठेवतो बघा, आणि त्याला त्याच्यावर घेतो. मग काय म्हणतात, नाही रे, ह्याचं असं झालं तसं झालं. नाही, ते कर्माप्रमाणे होतो, असं आहे. आणि त्या शिवाची कोण आवाहन करतो? तर प्रत्यक्ष संदीपक आवाहन करतो. त्याचे चरणी नमन माझे. कोणाचं नमन आहे? तर संदीपकाचं. का आहे नमन? तर तो प्रत्यक्षात गुरुचरित्र आपल्या समोर आणतो, आहे ना. पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते निरूपण दिलं जाईल. तिथपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय सद्गुरू, जय